कोणत्या ताईच बोलू दे गौतम ताई. आता माझा मुद्दा आहे का, लोकायला ही गवळण म्हणली ना दादा, त्या गौतमी ताईची आठवण येते हो. त्या ताईचा त्या गवळणीचा काही संबंध नाही. लोकायला ही गवळण म्हणली की ती ताई समोर डोळ्यासमोर राहते, नाही वास्तविक पाहता त्या ताईचा आणि या गवळणीचा अर्थार्थी काही सुद्धा संबंध नाही. त्या गवळणीचे शब्द बघा काय, त्या गवळणीच्या शब्दाचा जर विचार केला ना दादा, तर त्या गवळणीमध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि गोपाळांचा संवाद व्यक्त केलाय. ज्यावेळेस भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर उभा होता, या दोनचे वाढवा फक्त, बाकीचे कमी घेतला हे समोरचे दोन. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्हैया, कमी केलं म्हणजे कमी करू नका, फक्त हे वाढवा. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्हैया यमुनेच्या काठावर देवळाचं उभं राहिला, रात्रीची वेळ होती. देवाने शब्द दिला होता गवळणींना, तुम्हाला मी पती या स्वरूपात प्राप्त होईल. भगवान परमात्मा उभा राहिला, वेणू हातात आहे. देवळाचरण भगवान परमात्मा उभा राहिला, वेणू वाजवायला सुरुवात केली. तर त्या वेणूच्या माध्यमातून भगवान परमात्मा प्रत्येक गवळणीला बोलवायचा, प्रत्येक गवळणीला वाटवायचं, माय भगवान परमात्मा माझ्यासाठीच वेणू वाजवतोय, माय देव फक्त मलाच बोलावतोय. हे प्रत्येक गवळणीला म्हटलं, प्रत्येक गवळणीचा भास असा झाला, देव फक्त मलाच बोलावतोय. ते चालू कसं, आणि हा वेणूचा आवाज गवळणीच्या कानावर पोहोचल्या बरोबर सर्व गवळणीने आपले कामधंदे सोडले. रात्रीची वेळ, सगळ्या गवळणी यमुनेच्या दिशेनं भगवान परमात्मा रात्रीच्या निघाल्या. ऐका, रात्रीची वेळ, वेणूच्या माध्यमातून देवानच गवळणी बोलावल्या आणि सगळ्या गवळणी देवाच्या समोर गेल्या. रात्रीच्या वेळेस त्या गवळणी कन्हैयानं पाहिल्या आणि पाहून भगवान परमात्मा त्या गवळणीला म्हणायला लागला, कन्हैया गवळणीनो, स्वतःला पतिव्रता म्हणता तुम्ही, स्वतःला पतिव्रता म्हणून घेता तुम्ही. कसल्या तुम्ही पतिव्रता? स्वतःच्या मालकाची सेवा दिली सोडून आणि माझ्यासारख्या परपुरुषाकडे एवढ्या रात्रीच्या आल्या.